नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। 2 रुग्णांचा मिरजेतील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। मिरजेत मृत्यू झालेल्यात हुक्केरी जिल्हा बेळगाव येथील 14 वर्षीय मुलाचा आणि सांगोला जिल्हा सोलापूर सांगोला येथील 60 वर्षाच्या वृद्धेचा समावेश आहे। कोल्हापूरमध्ये मृत पावलेली महिला चंदगड तालुक्यातील सोनारवाडी येथील आहे। दरम्यान जीबीएसची लागण झाल्याने मृत्यू झालेल्यांची राज्यातील संख्या 9 वर पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। मिरजेतील शासकीय रुग्णालयात गेल्या 15 दिवसात जिल्हा व जिल्हाबाहेरील 15 रुग्णांवर उपचार सुरू होते। त्यापैकी 6 रुग्ण बरे झाले आहेत। त्यांना रुग्णालयातून घरी सोडले। सध्या 7 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। 1 रुग्ण पुण्याला तर 1 कराडला उपचारासाठी गेलाय। 15 रुग्णांमध्ये सांगली जिल्ह्यातील 3 रुग्णांचा समावेश आहे। शहरात चिंतामणीनगर, विश्रामबाग आणि संजयनगरमध्ये जीबीएसचे रुग्ण आढळले होते। कर्नाटकातील हुक्केरी येथील 14 वर्षाच्या तरुणाला जीबीएसची लागण झाली होती। त्याला 31 जानेवारी रोजी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं। त्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झालाय। दुसरी रुग्ण महिला शासकीय रुग्णालयात गुरुवारी दुपारी दाखल झाली होती। ही महिला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील रहिवासी होती। तिचा मध्यरात्री मृत्यू झालाय। नागरिकांनी घाबरू नये। उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे बरे होतात। लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार घ्यावेत असे आवाहन मिरज शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी केले। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।